महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघोलीला कुस्ती स्पर्धा भरवण्याचा मान मिळालाय। 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा वाघोलीतील बाजार तळामधील भव्य मैदानात 18 ते 22 मार्च दरम्यान संपन्न होणार आहे। 22 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे। या निमित्ताने महाराष्ट्र केसरी विजेत्यास फॉर्च्युनर गाडी आणि उपविजेत्यास स्कॉर्पिओ एन गाडी भेट मिळणार आहे। तसेच अन्य 18 वजन गटातील विजेत्यांना बुलेट आणि उपविजेत्यांना स्प्लेंडर गाडी भेट देण्यात येणार आहे। 67 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी भव्य दिव्य स्पर्धा होत असून रामकृष्ण कर्तव्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण सातव यांच्या पुढाकारातून आणि वाघोली ग्रामस्थांच्या सहकार्यातून ही स्पर्धा संपन्न होतीये। त्यानिमित्ताने काल महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघटनेचे उपाध्यक्ष खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मातीपूजन आणि वासापूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात वाघोली येथे संपन्न झाला। या निमित्ताने महाराष्ट्रातील 42 गावातील कुस्तीगिरी संघटनेच्या आखाड्यातील मातीचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी राज्याच्या विविध भागातील कुस्तीगिरी संघटनेचे पदाधिकारी आणि पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण सातव तर आभार राजेंद्र सातव पाटील यांनी मानलेत। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होतात, खेळाडू जातात, परंतु मानाची असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी या महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतलं एक महत्त्वाचं केंद्र आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे, महत्त्वाची ही अत्यंत मानाची स्पर्धा समजली जाते आणि ती स्पर्धा वाघोलीत होतीये। आमच्या रामकृष्ण अण्णांनी खूप चांगली तयारी केली। आज त्याचं आखाडा पूजन होतं। विजेत्या पैलवानाला महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर गाडी, मानाची गदा, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान जो होईल त्याला स्कॉर्पिओ गाडी, त्याला मानाचा चषक, अशा पद्धतीचं। आणि प्रत्येक गटात 18 मातीचे गट, 18 बॅटचे गट, 9 दोन्ही 9 9 18 9 9 18 9 मातीतले आणि 9 बॅटवरचे, अशा 9च्या 9 18 गटातील विजेत्यांना या ठिकाणी बुलेट्स दिल्या जाणार आहेत। उपविजेत्यांना या ठिकाणी स्प्लेंडर गाडी दिली। म्हणजे याचा प्रयत्न हाच आहे आमचा की कुस्तीला एक वलय निर्माण करून देणं, कुस्तीप्रती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे ती वाढवणं, ती वृद्धिंगत करणं, ती समृद्ध करणं, त्यासाठी या ठिकाणी स्पर्धा होती। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 22 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। त्यामुळे एक मोठी परंपरा आहे, पुणे जिल्ह्याला मोठी परंपरा आहे, वाघोलीला परंपरा आहे आणि म्हणून या कुस्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या कुस्तीचा एक महाकुंभ पुण्यामध्ये होतोय। तो 18 ते 22 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं अण्णा चंद्रहार पाटलांनी शिवाय दिनांक 28 आणि 29 मार्च 2025ला सोलापूर येथे या आमच्या निर्जरा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं महिलांची 4थी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होतीये आणि ते सुद्धा आमच्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेत्याचा मान पटकावणारी पुण्याची भाग्यश्री पण यंदा 4थ्यांदा आपले सहभाग त्या ठिकाणी निश्चित करणार आहे। आणि आमच्या या ठिकाणी आयोजिका या स्वातीताई आलमोरे साकोरे स्वातीताई साखरे या आमच्या माजी जे उपमहाराष्ट्र केसरी होते त्यांची कन्या आहे, सिद्धराम साखरे त्यांची कन्या आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला आहे। त्यामुळे सोलापूरला ती महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती। अण्णा चंद्रहार पाटलांनी उपोषणाचा इशारा दिलाय। महाराष्ट्रात एक चंद्रहार पाटील जे आहेत त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय, एकच महाराष्ट्र केसरी व्हावी म्हणून महाराष्ट्रात। सगळे शेवटी या लाल मातीचेच सगळे एकमेकाशी जोडलेली लोक आहोत। त्यामुळे चंद्रहार पाटील जे म्हणतात ते 100% योग्य आहे, त्यांची भूमिका योग्य आहे, आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत आहोत। अण्णा सासवडला पण एक महाराष्ट्र केसरी होती आता। मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ज्याला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे, ज्याला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे, त्यामुळे आज इथून मागे सुद्धा तुम्ही पाहिलं 5-6-7 वर्ष जे नॅशनलला संघ जातात, जी ट्रायल घेतली जाते इथे, ते सगळे आमच्या अधिकृत संघटनेकडनं जातात। त्यामुळे अधिकृत संघटना कुठली आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगीरांना माहिती आहे। महाराष्ट्र पैलवानाला काय आव्हान करायला नाही, मला असं वाटतं की ही इतकी मोठी स्पर्धा होतीये, आमच्या रामकृष्ण अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे। त्यामुळे खरं तर राज्यातले सगळ्या जिल्ह्यातले पैलवान इथं तर तिथले निवड चाचणी करून आलेले आहेत, असं कोणी येऊन सहभागी नाही होत। त्या ठिकाणी जिल्ह्याची चाचणी होते आणि जिल्ह्याची चाचणी होऊन त्या राज्याच्या या अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतात। 850च्या वरती खेळाडू या ठिकाणी सहभागी आहेत।
तर महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांना, कुस्ती परंपरे ज्याला आवड आहे त्या सर्वांना मी आवाहन करेन की इतका मोठा कुस्तीचा महाकुंभ होतोय पुण्यात, आपण नक्की या आणि याचा आनंद घ्या. थँक्यू.